राया आज निघालाय फोक प्रबोधन पाहायला. गणगवळण संपल्यानंतर आता वासुदेव आले आहेत. आता सादर होणार होता गोंधळ. उदे ग आंबे उदे. अरे हा गोंधळाचा पोशाख वरती जाऊ द्या. असं म्हटलं जातं. ते गावोगावी फिरतात, त्यांच्या मुखातून गावोगावी ओव्या घुमतात आणि त्या ओव्यांमध्ये सुद्धा दारिद्र्याची वेदना असते बरं का. असा हा भावनेनं भरलेला धडा जो गोवा जोगवा पाहून राया खुश झाला होता. त्याने हा डान्स खूप एन्जॉय केला. ज्याचे हात फुटले तरी तलडत राहिला त्याचं नाव तानाजी. जो सय्यद बंडाचा वार करणारा हात वरच्या वर झाकतो त्याचं नाव जिवाजी. जो मुघलांच्या छावणीत राहिला आणि मुघलांना येणं बनवून माझ्या राजाला गुप्तहेराची माहिती देत राहिला त्याचं नाव बहिर्जी. जो मुघलांच्या छावणीत घुसायचा आणि त्यांना फाळायचा त्याचं नाव धनाजी. जे सिंहासोबत लढले आणि सिंहाला फाडून टाकलं त्यांचं नाव छत्रपती संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्रित घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो माझा राजा छत्रपती शिवाजी महाराज. शिवप्रेम व शिवप्रेरणा आपल्या आपल्या लेकरांना वाचायला द्या. त्यांचे विचार त्यांच्या मनामध्ये आचरण करू द्या. आणि जोपर्यंत आपण या गोष्टींना सांगड घालत नाही आणि आपल्या थोरा मोठ्या संतांची पुस्तक आपल्या लेकरांना वाचायला देत नाही तोपर्यंत हा देश असाच राहणार आहे. हा मराठी बांधव असाच राहणार आहे. जर युग बदलायचं असेल तर विडा प्रबोधनाने उचललाय, तुम्ही उचला आणि एकत्रित अभिमान लोककलेचा आणि वारसा जपा हा परंपरेचा. खऱ्या अर्थानं पण या सगळ्यासाठी महत्वाचं काय एकनाथ महाराज अतिशय विचारपूर्वक आरसा हा शब्द वापरतात. एकनाथ महाराज आरशाला विवेक दर्पण ही उपमा देतात का? तर लक्षात घ्या, आरसा हा कमजोर आहे. आरसा एकात कोणती असे अनेक प्रकारचे कोण शिकवले जाते. परंतु उत्कृष्ट माणूस म्हणून जगण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फक्त आणि फक्त प्रबोधनाच्या शाळेतच शिकवला जातो. लक्षात घ्या, आज महाराष्ट्राला मनोरंजनाची नाही, आज महाराष्ट्राला मनोरंजनाची नाही तर प्रबोधनाची गरज आहे. आणि म्हणून
फोक प्रबोधन म्हणजे आपल्या लोप पावत चाललेल्या लोककलेचं सुंदर सादरीकरण. तुम्हीही नक्की पहा. रायाने तर खूप एन्जॉय केला. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. रामकृष्ण हरी.